चला त्याच दरम्यान या स्पर्धेसाठी शुभेच्छा आल्यात गौरांश तेजस पाटील. नुकतंच आमच्या कॉमेंट्री बॉक्स साठी देखील त्यांनी पारितोषिक पाठवलं आणि अतिशय क्रिकेटवर प्रेम आहे. सानपाडे गावचा सुपर डुपर खेळाडू तेजस पाटील, गौरांश तेजस पाटील. आणि आपण पाहू शकाल त्यांच्याच माध्यमातून गौरांश प्रीमियर लीग ही सानपाडा नगरीमध्ये प्रीमियर लीग होणार आहे आणि ती प्रीमियर लीग कडे देखील सगळ्यांचं लक्ष वेधलंय. गौरांश तेजस पाटील यांच्या माध्यमातून ही स्पर्धेचं आयोजन केलं जातंय. गौरांश प्रीमियर लीग आणि ही प्रीमियर लीग सानपाडा नगरीमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. तेजस पाटील नगरसेवक चषक या स्पर्धेमध्ये देखील समालोचक असतील किंवा खेळाडू असतील यांच्यावर भरपूर पारितोषिक लावलं गेलंय. स्वतः क्रिकेटर आहेत आणि क्रिकेटवर भरपूर प्रेम केलंय. सानपाडा क्रिकेटचा सुपर हिरो ज्याला म्हटलं जातं तेजस पाटील, गौरांश तेजस पाटील. चला थँक्यू व्हेरी मच. पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. सुयोग स्मृती चषक 2024 आणि मॅच आपल्या समोर रंगली जाते ते म्हणजेच हिरांशी 11 बामणडोंगरी वर्सेस कोपरखेडणे 11 कोपरखेडणे. सलामाची जोडी मैदानाच्या आतमध्ये रवाना होत असताना आपल्याला पाहायला मिळते. गौरव बर्दे आणि त्याच्या समवेत मयुरेश म्हात्रे अशी जोडी आहे. हे दोन्ही खेळाडू जर पाहिले तर एवन जोडी मानली जाते आणि दोन्ही खेळाडूंची जर शरीरयष्टी पाहिली तर दोन्ही खेळाडू एक समान वाटतात, पण बॅटिंगची स्टाईल दोघांची अलग आहे. दोन्ही विस्फोटक आहेत. दोन्ही खेळाडूंकडे टॅलेंट कुटकुटकरे भरलाय. त्यामुळेच या मॅच मध्ये चांगली बॅटिंग होईल, चांगला खेळ होईल या अपेक्षेने टीम कोपरखेडणे मैदानामध्ये उतरली आहे. टॉस हरल्यानंतर बॅटिंग साठी उतरली. गौरव बर्दे मिस्टर TDPL च्या स्पर्धेमध्ये मॅन ऑफ द सिरीज ची पहिली बाईक मिळवली. नवी मुंबई प्रीमियर लीग मध्ये देखील काय अफलातून खेळ केला या खेळाडूने. आणि गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज आदित्य पाटील. पहिला बॉल सोडून दिलाय. अंपायर आमच्या दिशेने वळलेत आणि पहिल्या बॉलवर व्हाईट बॉलचा इशारा. बामणडोंगरीचा विचार केला तर रायगड पनवेल या परिसरामध्ये अनेक स्पर्धेमध्ये हा बामणडोंगरी संघ पाहायला मिळतोय. जीवदानी बामणडोंगरी असेल किंवा अनेक नावाने हे बामणडोंगरी संघ खेळतोय. गोल्डी 11 बामणडोंगरी असे अनेक नावाने हा संघ देखील खेळताना दिसतोय. पुन्हा एकदा चेंडू सोडून दिला. यावेळेस अपस्टंपवर चांगला बॉल रिलीज केला गेला. लाईन काहीशी मागे ठेवली. चांगला बॉल डॉट बॉलची सांगता होती. तेजस मात्रेसाठी पारितोषिक आले. स्वप्नील नाईक बुनकोडे यांच्या वतीने प्रत्येक कॅच साठी 1000चा कॅश प्राइज. कॅप्टन आहेत आणि या बामणडोंगरी टीमला उभारण्यामध्ये तेजस मात्रेचा सिंहाचा वाटा आहे. यावेळेस बॅटची एज फ्लाय स्लिप मध्ये अगदी सॉफ्ट डिसमिसल. मोठी विकेट प्राप्त झाली बामणडोंगरी टीमला. इनफॉर्म बॅट्समन गौरव बर्देच्या विकेटचं पतन. पहिला धक्का, पहिला हादरा आणि पहिला बगदाळ पडतोय टीम कोपरखेडणेच्या डगआउट मध्ये. फलंदाज गौरव बर्दे बॅक टू द डगआउट. संकल्पनेतून साकार झालेली आपल्या बंधूला एका बहिणीने दिलेली भावपूर्ण श्रद्धांजली. सुयोग स्मृती चषक 2024. नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये नवी मुंबई टेनिस बॉल क्रिकेटचा एक परफेक्ट ऑलराऊंडर मिस्टर कवलजीत सिंग रंधावा. वाशीची नाईट स्पर्धा अखंड स्पर्धेमध्ये लाजबाब खेळ केला होता. यावेळेस आपण पाहू शकाल काहीसा लेट खेळलाय, कट केलाय. चेंडू जातोय बॅकवर्ड पॉइंट रिजन मध्ये. सिंगल मिळते. कवलजीत सिंग रंधावा वा ऑफ द मार्क. पहिली धाव मिळते बॅटने. कोपरखेडणे 11 कोपरखेडणे 2 धावा 1 गडी बाद अशी खराब सुरुवात. गौरव बर्दे शून्यावर परतलाय. मोठा हादरा. इनफॉर्म बॅट्समन होता. आता मात्र पार्टनरशिप करावी लागेल. हिरांशी 11 बामणडोंगरी वर्सेस कोपरखेडणे 11 कोपरखेडणे हे 2 मातब्बर संघ एकमेकांच्या विरोधामध्ये.
इथे लाईन पाहावी लागेल. पुन्हा एकदा चांगला बॉल कुडलेन स्पॉटवर पडल्यानंतर हलकासा बाहेर निघाला. चांगली गोलंदाजी, चांगल्या रिदम मध्ये गोलंदाजी करतोय आदित्य पाटील. उंचपुरा गोलंदाज आहे. पॉवर प्लेचं पहिले षटक हाताळत असताना इम्पॉर्टंट षटक. हे पॉवर प्लेचा जे षटक आहे ते प्रमुख गोलंदाजावर दिलं जातं. सातत्याने पण पाहिले खूप चांगली पार्टनरशिप कॅप्टनशिप पाहायला मिळाले तेजस म्हात्रेकडून. फ्लाय स्लिप मध्ये क्षेत्ररक्षण तैनात केलं होतं आणि दुसऱ्याच बॉलवर येथे गौरव बडदे अगदी सॉफ्ट डिसमिसल, मोठी विकेट प्राप्त झाली आहे. कॅप्टनशिप तितकीच इम्पॉर्टंट असेल. क्षेत्ररक्षणामध्ये बदल केला जात आहे. शॉर्ट मिड विकेट रिझन मध्ये देखील प्रोटेक्शन आहे. पुढचा बॉल आदित्य, यावेळेस फटका हेलिकॉप्टर लगवलाय. अधुरा स्ट्रोक, चेंडू जातो वॅडिश लॉंग ऑफ रिझन मध्ये. क्षेत्ररक्षक आहे मयुरेशच्या बॅट मधून सिंगल आली आहे. एक धाव आपल्याला पाहायला मिळते. 3 धावा धाव फलकावर लागलेत. षटक क्रमांक पहिलं सुरू असताना लाजवाब गोलंदाजी, मोठा फटका, मोठी हिट करण्याची संधी आतापर्यंत दिली नाही आदित्य पाटील या गोलंदाजाने. आडव्या बॅटने पुन्हा एकदा चेंडू हवेत आहे. नोमॅन्स लँडचे ते चेंडू लँड होईल धावचीची संधी आणि अशा तऱ्हेने सिंगल कंप्लीट केली गेली. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. अप्रतिम षटक. या षटकामध्ये फक्त आणि फक्त 4 धावा खर्च केल्या आदित्य पाटीलने आणि एक मोठी विकेट प्राप्त केली. गौरव बडदेला बाद करण्यात तो यशस्वी झालाय. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. कोपरखिरणे 11 कोपरखिरणे टीम बॅटिंग करत असताना 1 गडी बाद 4 धावा. मॅच कडे वळतोय. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. काय षटक हाताळलं आदित्य पाटीलने. फक्त 4 धावा खर्च केल्या. नवीन गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज कल्पेश ठाकूर. कल्पेश ठाकूर, आदित्य पाटील हे प्रमुख गोलंदाज आहे या टीमचे आणि गोलंदाजी हे प्रमुख अस्त्र आहे. इराणची 11 बामणडोंगरी संघाचे तेजस म्हात्रे यांचा संघ. कोपरखिरणे 11 कोपरखिरणे टीम अगेन्स्ट खेळत असताना पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. 4 धावा 1 गडी बाद. गौरव बडदे परतल्यानंतर मात्र कवलजीत सिंग रंधावा आलाय. दोन्ही बॅटरने 1 धाव कंप्लीट केली. यावेळी आपण पाहू शकाल ऑफ ड्राय केलाय. क्षेत्ररक्षक आहे. फॉर्मलिंग होते. खराब क्षेत्ररक्षण, नजर हटी, दुर्घटना घटी. चौकार येत नव्हते मात्र मिसफिल्डने चौकार आलाय. या मॅचचा पहिला चौकार कवलजीतच्या बॅट मधून येतोय. आपल्याला पाहायला मिळतोय. पहिला चौकार आलाय. टीमची धाव संख्या जाऊन पोहोचली 8 या आकड्यावर. सुरेख फटका पाहू शकाल. कव्हर रिझन मध्ये सॉफ्ट हँडने पहिली धाव कंप्लीट केली. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केलाय आणि काय घडलंय, 2 धावा कंप्लीट केल्या गेल्या. पहिली धाव काहीशी आरामात घेतली होती पण त्यानंतर मात्र दुसरा कॉल मयुरेशने दिला. 2 धावा कंप्लीट केल्या गेल्या. एका धावाला 2 धावांमध्ये कन्वर्ट केल्या गेल्या. चांगलं रनिंग बिटवीन द विकेट, चांगलं सेन्सिबल क्रिकेट. टीमची धावसंख्या 10 या आकड्यावर. आडव्या बॅटने फटका पाहू शकाल. डाऊन द ग्राउंड चेंडू जातोय सीमा रेषे पलीकडे. बनबाऊ सीमा रेषे पलीकडे कव्वलजीतच्या बॅट मधून येतोय क्रॅकिंग चौकार. दोन चौकार. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 14 या आकड्यावर. आडव्या बॅटने फटका चांगला आहे. चेंडू जातोय स्क्वेअर ऑफ द विकेट. गोशांकित क्षेत्रामध्ये चेंडू जाईल. सिंगल मिळते.
तो एरिया आहे. बघा विकेट किपरच्या मागे जो काळा पडदा आहे त्या काळ्या पडद्याला जर लागतोय तर डिक्लर, आणि त्याच्या पलीकडेच जर कंपाऊंडला चेंडू लागतो तर त्या धावा धावून काढायचे. त्याचबरोबर जो मोठा पोल आहे त्याच्या अलीकडे जर चेंडू जातोय तर घोषांकित चेंडू म्हणून घोषित केला जाईल, आणि पलीकडे जर चेंडू जातोय तर त्या धावा धावून काढायचे आहेत. हे सर्व टीमने या सूचनेकडे लक्ष द्या, कारण की वामन डोंगरी टीम या मैदानामध्ये नवीन आहे, त्यामुळेच या सूचनेकडे लक्ष देणे फार इम्पॉर्टंट असेल. टीमची धावसंख्या आतापर्यंत जाऊन पोहोचली 15 या आकड्यावर. षटक क्रमांक दुसरं धावा येत असताना येस या मैदानावर पहिल्यांदाच वामन डोंगरी टीम खेळण्यासाठी या जुगाव नगरीमध्ये आल्या. आधी मागच्या हंगामामध्ये जर पाहिले तर मोरबी टीम आली होती. असे अनेक संघ येऊन गेलेत. स्लॉक स्वीप करण्याचा प्रयत्न केला होता, चेंडू काहीसा मागे ठेवला आहे. चांगला बॉल पाहायला मिळतोय, शरीराचा वेग घेतलाय, वेग देखील कमी पाहायला मिळाला. गोलंदाज आपण पाहू शकाल कल्पेश ठाकूर. षटक क्रमांक दुसरं. आतापर्यंत धावा जर पाहिले तर 11 धावा खर्च केल्यात गोलंदाजाने. यावेळेस फटका पाहू शकाल इनफिल्डच्या वरून लॉंग ऑन बाउंड्री लाईनला क्लिअर करत असताना कवलजीत सिंग रंधावाच्या बॅट मधून येतोय. आणखीन एक लाजबाब चौकार. शैलेश भोईर साहेबांचा शुभ सन्मान आपण करणार आहोत. जोईनगर मधून ही मानाची पालखी निघते. खूप भाविक कारला लोणावळा इथे उपस्थित राहून आईचा आशीर्वाद घेण्यासाठी या पालखीमध्ये सहभाग होतात. आणि या पालखीचे 1500 लोकांचा समूह घेऊन या वर्षी ही पालखी मानाची पालखी जोईनगर ते कारला नगरीमध्ये ही पालखी गेली, आणि त्याचे सन्माननीय अध्यक्ष आदरणीय शैलेशजी भोईर साहेब यांचा शुभ सन्मान या स्पर्धेच्या निमित्ताने केला जात आहे. 2 षटकांचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 19 आकड्यावर. धावा करावा लागतील कोपरखिरणे 11 कोपरखिरणे टीमला. मागच्या मॅच मध्ये 57 धावा 58 धावा डिफेंड झाल्या. त्यानंतर टीम आपण जर पाहिले तर आयांश 11 मच्छिंद्र स्मृती धारावे टीमने देखील 68 धावा उभारल्या होत्या. मोठे टार्गेट इथे उभारण्यात यशस्वी झालेत बॅटिंग करणाऱ्या टीमने. होलवर टप्प्याचा चेंडू आहे. मिड ऑफ रिजन मध्ये फॉर्मलिंग होतीये. एक धाव कंप्लीट झाली, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय. फेकी करण्यामध्ये कुठेतरी तेजस मात्रे उशीर करतोय. 2 धावा मिळतील. 2 धावांना टीमची धावसंख्या 21. आज कॉमेंट्री बॉक्स मध्ये संतोष मात्रे, सँडी सर, महागुरु, त्याचबरोबर हिंदीतला बुलंद आवाज सचिन गिरी, माफे गावचा रायझिंग समालोचक प्रतीक पाटील ही वाणी आपल्याला ऐकायला मिळाली. यावेळेस ऑन साइडला समोरच्या दिशेने चांगला स्ट्रोक लगवला जातोय. वेगाने क्षेत्ररक्षक येईल तोपर्यंत सिंगल मिळते. आणि या स्पर्धेचं विवरण करण्यासाठी मी विघ्नेश मडवी आपल्या समोर रुजू होतोय. सुयोग स्मृती चषक गेली 4 वर्ष लगातार ही स्पर्धा करण्याची संधी मिळते. त्यासाठी खऱ्या अर्थानं मी आयोजकाचा आभारी आहे. ही संधी नेहमीच प्रेरणा देत असणार आहे. दर्जेदार स्पर्धा. षटक क्रमांक 3 आणि षटक क्रमांक 3 करत असताना टीमची धावसंख्या 22 या आकड्यावर. सॉफ्टवेअरने खेळ आहे. कव्हर रिजन मध्ये थ्रू द कव्हर चेंडू जाईल. पहिली धाव वेगाने पूर्ण केली जाते. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केलाय. काय घडलं? 2 ट्रेन एका ट्रॅकवर आल्यानंतर होतोय अपघात, आणि तोच अपघात झालाय टीम कोपरखिरणेच्या या 2 बॅटर मध्ये. आणि कवलजीत सिंग रंधावा जो सेट झाला होता, जो आक्रमक होत होता, तो फलंदाज मात्र तंबूच्या आश्रयाला परतलाय. दुसरा गडी दुसरा धक्का लागतोय टीम कोपरखिरणे संघाला. कवलजीत तंबूच्या आश्रयाला परतलाय. फलंदाज बाद.
गडी गारद होत असताना नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये इंटर झालाय प्रणित म्हात्रे. डावखोरा फलंदाज आहे, मोठे फटके मारण्यासाठी जाणला जातोय आणि आतापर्यंत आपण पाहू शकाल प्रणितला आता चांगली बॅटिंग करावी लागेल, साथ द्यावी लागेल मयुरेश म्हात्रेला. 2 गडी बाद टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली 23 या आकड्यावर. 23 ऑन अ स्कोर बोर्ड. 23 धावा. षटक क्रमांक 3. गोलंदाजी ट्रॅकवर पुन्हा एकदा गोलंदाज आदित्य पाटील. पहिलाच बॉल इथे ऑन दी अप खेळलाय, क्षेत्ररक्षक आहे, खूप चांगला झेलला जातोय क्षेत्ररक्षक आपण पाहू शकाल शुभम पाटील चिकूच्या माध्यमातून. आणि आणखीन एक विकेटचं पतन. तिसरा हादरा, तिसरा धक्का लागतोय टीम कोपरखेडणे संघाला. टीम बॅकफुटवर 2 लगातार धक्के. फलंदाज बोनकोडे वर्सेस आयांश 11 मच्छिंद्र स्मृती दारावे, दोन्ही टीमचे कॅप्टन. आणि तो सामना 4 षटकांचा होईल, लक्षात घ्या. दुसऱ्या फेरीतील सामने हे 4 षटकांचे असतील. बोनकोडे 11 बोनकोडे वर्सेस आयांश 11 मच्छिंद्र स्मृती दारावे. या दोन्ही टीमचे कॅप्टनला विनंती असेल की इनिंग ब्रेक मध्ये आपण टॉस करणार आहोत, त्यासाठी दोन्ही कॅप्टन आमच्या कमेंट्री बॉक्सशी संपर्क साधा. षटक क्रमांक 3 आणि 2 धक्के लगातारची. कवलजीत परतल्यानंतर मात्र प्रणित देखील पुढच्याच बॉलवर बाद झाला. टीम अडचणीत आहे, टीम आता संकटात आहे. या संकटातून बाहेर काढण्यासाठी नवीन बॅटर मैदानामध्ये आलाय अनिकेत चव्हाण. काय बॅटिंग केली होती. आमदार चषक, सुरेख लाईन, सुरेख लेंथ. आदित्य पाटीलने इम्प्रेस केलाय. पहिल्या षटकामध्ये फक्त 4 धावा आणि या षटकाच्या 5 बॉल मध्ये फक्त 4 धावा. मॅजिकल फिगर, मॅजिकल गोलंदाजी. आदित्य पाटील यंगस्टर खेळाडू आहे, आपल्या टीमचा एक लीडिंग गोलंदाज म्हणून अनेक स्पर्धेमध्ये आपली चमकदारी कामगिरी करत असताना. शेवटचा बॉल. पुन्हा एकदा कमी गतीचा चेंडू आहे. कव्हर रिजन मध्ये थ्रू द कव्हर चेंडू जाईल, एक धाव मिळते. षटक क्रमांक संपलं गेले. 3 षटकांचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या 24 या आकड्यावर. 24 धावा धावफलकावर लागलेत. आदित्य पाटीलचे 2 षटकांचे स्पेल आपण पाहिले आणि या 2 षटकांच्या स्पेल मध्ये फक्त 9 धावा खर्च केल्या आणि 2 गडी बाद करण्यात तो यशस्वी झालाय. एक रनआउटच्या पद्धतीने तो बाद देखील पाहायला मिळाला आणि 3 षटकांचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या 24 या आकड्यावर. उर्वरित 12 चेंडू मध्ये काय घडेल काय बिघडेल तोपर्यंत असं म्हटलं जातं, माहोल बदलतं संगीत, मनाला प्रफुल्लित करतं संगीत, मन तल्लीन करतं संगीत. ऐकूया एक मधुर गीत. मात्रे पहिलाच बॉल क्रॉस आणि कॉट बिहाइंड. खूप चांगला झेलला जातोय विकेट किपर संदेश पाटीलच्या माध्यमातून. फलंदाज बाद होईल चौथा आणि 4 गडी बाद. टीमची धावसंख्या 24. टीम अडचणीत आहे, टीम संकटात मध्ये आहे. चांगला स्टार्ट होत असताना मात्र कुठे झाली आणि चौथा गडी देखील तंबूच्या दिशेने रवाना होत असताना अनिकेत चव्हाण बॅक टू द डगआउट. नवीन बॅटर मैदानामध्ये एंटर झालाय जीवन गोपाळे. जीवन गोपाळे मसल मॅन, मोठी फटके मारण्यासाठी जाणला जातो. अनेक स्पर्धेमध्ये अगदी स्लॉग ओव्हर मध्ये धुव्वाधार बॅटिंग पाहायला मिळते. पण आतापर्यंत बामणडोंगरी टीमच्या गोलंदाजाने जखडून ठेवले टीम कोपरखेडणेला. लाजबाब गोलंदाजी आदित्य पाटील असेल, त्याचबरोबर कल्पेश ठाकूर असेल आणि भानुदास म्हात्रे. आडव्या बॅटने पुन्हा एकदा खेळण्याचा प्रयत्न केला होता.
लाजबाब षटक, लाजबाब गोलंदाजी पाहायला मिळते भानुदास म्हात्रे. तिन्ही गोलंदाज आपण जर पाहिले तर डावखोरे गोलंदाज आहे आणि तिन्ही गोलंदाजाचा चेंडू जर पाहिला तर भला मोठा टर्न आहे या दोन्ही गोलंदाजाकडे. लाईन चांगली आहे, कॉट बिहाइंड, आणखी एक विकेटचं पतन. ज्याप्रमाणे पत्त्याचा बंगला कोसळतो ना त्याप्रमाणे इथे कोपरखेडे 11 कोपरखेडे टीमची बॅटिंग लाईनअप कोसळली आहे, अडचणीत आहे, संकटात आहे. या संकटातून सावरावा लागेल, या संकटातून धावा करावा लागतील. पण असं म्हटलं जातं दुंकावर फुंकर मारण्याचं काम जर कोणी करत असेल तर संगीत करतं. तर डीजे मास्टरला संधी देऊया आणि ऐकूया. स्पिनला खतम केलाय, फेकून दिलाय समोरच्या दिशेने. फिल्डरच्या मस्तकावर दस्तक देणारा फलंदाज आपण पाहू शकाल. सुशांतच्या बॅट मधून आलाय, संघर्षाची लढाई लढत असणारा क्रॅकिंग षटकार. फ्लाय स्लिप मध्ये चेंडू जाईल, दूरवरून क्षेत्ररक्षक येईल तोपर्यंत सिंगल मिळते. एक षटकार जरूर आला. टीमची धावसंख्या थोडीशी हल्ली आहे, जाऊन पोहोचली 31 या आकड्यावर. 31 धावा फलकावर लागलीत. भानुदास म्हात्रे एक्सपिरियन्स खेळाडू या टीमचा. यावेळी देखील फटका फसलाय, चेंडू हवेत आहे, क्षेत्ररक्षक तिकडे पर्यंत पोहोचेल की काय. आणि लाजबाब शेल आणखीन एक पाहायला मिळतोय. 6वा गडी गारद होतोय. 4 षटकांचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचतीये 31 या आकड्यावर आणि मयुरेश मात्र देखील परतलाय. 4 षटकांचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या 6 गडी बाद 31 धावा फलकावर लागलेत. शेवटचं षटक अजूनही बाकी आहे आणि या शेवटच्या षटकामध्ये किती धावा केल्या जाईल याकडे पाहिलं जाईल. तोपर्यंत ऐकूया एक मधुर गीत. इराणची 11 बामणडोंगरी टीम मैदानात उतरली. तेजस म्हात्रेने टॉस जिंकला, त्यानंतर निर्णय घेतला की मी फिल्डिंग करू आणि या फिल्डिंग करत असताना आदित्य पाटीलचं षटक, त्याचबरोबर कल्पेश ठाकूरचं षटक, अप्रतिम गोलंदाजी. शेवटचं षटक, पहिलाच बॉल, कोलबा टप्प्याचा चेंडू आहे, कव्हर रिजन मध्ये क्षेत्ररक्षक फेकी खराब आहे, सिंगल मिळते. तेजस म्हात्रेसाठी 1000चा कॅश प्राइज आणि तेजसला संधी देखील असेल. स्वप्नील नाईक यांच्या वतीने प्रत्येक झेलासाठी 1000चा कॅश प्राइज असेल. शेवटचं षटक गोलंदाजी ट्रॅकवर. निखिल खोळ गोलंदाजी ट्रॅकवर आलाय, षटक क्रमांक 2. निखिल खोट गोलंदाजी ट्रॅकवर. 2 बॉल मध्ये 2 सिंगल आली आहे. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 33 या आकड्यावर. 33 ऑन स्कोर बोर्ड. मोठी फटके खेळावे लागतील आणि नवीन बॅटर अजिंक्य पाटील. यावेळी देखील चांगला बॉल पाहायला मिळते. कमी गतीचा चेंडू वाईड होईल असं वाटलं होतं पण कुठेतरी आतमध्ये चेंडू पाहायला मिळते. खूप चांगली अंपायरिंग राहिली आहे. तिन्ही अंपायरचं कौतुक करावं लागेल. डॉट बॉलची सांगता होते. शेवटचे 3 बॉल अजूनही शिल्लक आहेत. स्लॉगवरचं षटक आहे. सुशांत पाटील ओसळी घेणारा चेंडू, यावेळी अंपायरने दंडित केले. व्हाईट बॉलचा इशारा केला जातोय. पहिल्याच बॉलवर इथे गौरव बडदे परतल्यानंतर कुठेतरी बॅटिंग लाईनअप कोसळली. कवलजीत सिंग रंधावा, एक पार्टनरशिप झाली होती 21 धावांची. कॉलिंग खराब
कवलजीत सिंग बाद झाला आणि त्यानंतर मात्र लगातार विकेट पडत गेले. टीम बॅकफुटला जात असताना पुन्हा एकदा चांगला बॉल, पुन्हा एकदा चांगला चेंडू पाहायला मिळते. डॉट बॉलची सांगता होतीये. अप्रतिम गोलंदाजी करत असताना निखिल खोत या अखेरच्या षटकामध्ये शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहेत. टीमची धावसंख्या फक्त आणि फक्त 34 धावा. दोन्ही टीम कॅप्टन प्लीज या. बोनकोडे टीमचा कॅप्टन आलाय आयांश 11 मच्छिंद्र स्मृती धारावे. बोनकोडे टीमचा कॅप्टन प्लीज या आणि आयांश 11 मच्छिंद्र स्मृती धारावे टीम प्लीज लगेचच आमच्याशी रिपोर्टिंग करा. टॉस करणार आहोत इनिंग ब्रेक मध्ये. शेवटचा बॉल शिल्लक आहे. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली 35 या आकड्यावर. असं वाटलं होतं की मोठ्या धावा इथे उभ्या केल्या जाईल कारण की मोठी बॅटिंग लाईनअप साठी जाणला जातोय. टीम कोपरखेडणे 11 कोपरखेडणे बॅकफुटला गेली. टीमची धावसंख्या 35. शेवटचा बॉल टार्गेट सेट करणारा बॉल अजिंक्य पाटीलला एक मोठा हिट करावा लागेल. स्विच हिट करण्याचा प्रयत्न केला तर हा बॉल देखील डॉट बॉल येतोय आणि अशा तऱ्हेने विकेट पतन होतंय. 7वा गडी गारत होतोय. 5 षटकांचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 35 या आकड्यावर. 35 धावा धावफलकर लागले. 36 धावांचं टार्गेट उभं केलं जाईल. तर टीम कॅप्टन आयांश 11 मच्छिंद्र स्मृती धारावे त्याचबरोबर बोनकोडे 11 बोनकोडे आणि टॉस सेरेमनीसाठी मी सँडी सरांना विनंती करतोय की आपण तर बोनकोडे 11 बोनकोडे
तर एक चांगला आवाज आपण ऐकला विघ्नेशजी मडवी सरांचा मराठी माध्यमातून. तर घेऊन चलतोय मॅच कडे. चालू असलेली लढत असेल आपल्या समोर हिरानशी 11 बामण डोंगरी वर्सेस कोपरखेरणे 11 कोपरखेरणे अशी चालू असलेली लढत असेल. 36 धावांचं टार्गेट आहे. येणारे 5 षटकामध्ये 36 धावा काढायच्या आहेत. 30 चेंडू आणि 36 धावसंख्येची गरज, ती म्हणजे हिरानशी 11 बामण डोंगरी संघाला. तर सामन्याला होते सुरुवात. पहिले षटक घेऊन येतोय गोलंदाज रितेश. सलामीची जोडी आपण मैदानात पाहतोय. संदेश गोंधळे आणि तकदीर पाटील अशी सलामीची जोडी आपण मैदानात पाहतोय. एक डावखुऱ्या हाताचा फलंदाज आहे संदेश गोंधळी. गोलंदाज असेल रितेश. तर हलक्या हाताने जरूर खेळून काढलाय. तोपर्यंत एका धावाने स्वतःच खातं उघडतोय आणि संघाचा देखील श्री गणेशा करून देतोय 1 या धाव संख्येने. छत्तीस धावसंख्येचा पाठलाग करत असताना हिरानशी 11 बामण डोंगरी संघ आपण मैदानाच्या दिशेने पाहतोय. तर दुसरा चेंडू घेऊन गेलं गोलंदाज रितेश. तर पंचांच्या उजव्या बाजूने मारा करेल गोलंदाज फलंदाज तकदीर पाटील. तर स्वतः फॉलो थ्रो मध्ये क्षेत्ररक्षण होते. तोपर्यंत डॉट बॉलची सांग डॉट बॉलची सांगता होते. 2 चेंडूच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या 1 या आकड्यावरती. तर तिसरा चेंडू घेऊन गेलं गोलंदाज रितेश. मात्र कव्हर पॉइंटच्या दिशेने चेंडू खेळून काढलाय. चेंडू चाललाय दणदण सीमारेषा पलीकडे. 4 धावेसाठी धावसंख्येत 4 ने भर पडते. 3 चेंडूच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या धावफलकावरती 5 या आकड्यावरती. 3 चेंडूच्या समाप्तीनंतर संघ जाऊन पोहोचतोय तब्बल 5 या आकड्यावरती. अजूनही या षटकातील 3 चेंडू शिल्लक. चौथा चेंडू घेऊन गेलं गोलंदाज रितेश. समोर असेल फलंदाज तकदीर पाटील. आता मात्र पुन्हा एकदा कव्हर पॉइंटच्या वरून चेंडू खेळून काढलाय. तोपर्यंत 2 क्षेत्ररक्षक चेंडू मागे धावतील. 1 सिंगल कंप्लीट केले जाते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय. 2 धावा या ठिकाणी पूर्ण केल्या जातात. परंतु या 3 धावा नक्कीच मिळतील. धावसंख्येत 3 ने भर पडते. धाव फलकावरती धावा लागतात त्या म्हणजे 8. 4 चेंडूच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या धाव फलकावरती 8 या आकड्यावरती. अजूनही या षटकातील 2 चेंडू शिल्लक. 4 चेंडूच्या समाप्तीनंतर संघ जाऊन पोहोचतोय 8 या आकड्यावरती. तर 5वा चेंडू घेऊन गेलं गोलंदाज रितेश. मात्र हलक्या हाताने जरूर खेळून काढायचा, परंतु प्रयत्न कुठेतरी फसतोय. चेंडू जातोय सरळ एष्टी रक्षकाच्या हातात. तोपर्यंत डॉट बॉलची सांगता होते. 5 चेंडूंचा खेळ संपलाय. 5 चेंडूच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या धावफलकावरती 8 या आकड्यावरती. तर या षटकातील हा शेवटचा चेंडू शिल्लक. 5 चेंडूच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या धावफलकावरती 8 या आकड्यावरती. तर या षटकातील हा शेवटचा चेंडू. मात्र मोठा फटका जरूर लगावलाय, परंतु चेंडू चाललाय 1 बाउन्स 2 बाउन्स सीमारेषा पलीकडे. 4 धावेसाठी धावसंख्येत 4 ने भर पडते. धाव फलकावरती धावा लागतात त्या म्हणजे 12. 1 षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या धाव फलकावरती 12. तर वळूया टॉस कडे. ऑल द बेस्ट बोनकोडे 11 बोनकोडे आणि आयश समीर जाधव हे सन्मानी पाहुणे आहेत, त्यांच्या शुभ असते. येस
टॉस धीरज जिंकले 4 ओव्हरची मॅच. चल टॉस जिंकले परंतु काय निर्णय काय घेता 4 ओव्हरची मॅच नंतर हरकत नाही. चला विचारून निर्णय घेतला जाते. न्यूज फाउंड द सेंटर टॉस इथे झालेले आहे. टॉस अयन्स 11 धारावेचं कॅप्टन ने जिंकलेले आणि त्याने अजून निर्णय मात्र पेंडिंग आहे. निर्णय तिथून सल्ला मसलत केल्यानंतर घेऊ. जाऊया पुन्हा एकदा आणि ऐकूया एक वेगळी आवाज माफेगावची. प्रतीक पाटील. ओ टू प्रतीक पाटील. थँक्यू सँडी सर. तर एक षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या धावफलकावरती 12 या आकड्यावरती. तर दुसरं षटक टाकण्यासाठी गोलंदाजी येते कवलजीत सिंग रंधावा. आता मात्र मोठा फटका जरूर लगावलाय. चेंडू चाललाय. पंचांचा इशारा येतोय. वन बाउन्स चेंडू सीमारेषा पलीकडे ट्रॅव्हल होतोय आणि धावसंख्येत 4 ने भर पडते. धावफलकावरती धावा लागतात त्या म्हणजे 16. दुसरा चेंडू घेऊन निघेल गोलंदाज कवलजीत सिंग. समोर असेल फलंदाज तकदीर. आता मात्र मोठा फटका जरूर लगावलाय. तोपर्यंत चेंडू जातोय वन बाउंस सीमारेषा पलीकडे. सॉरी माफ करा, झेल टिपला जातोय. संदेश पाटील. 2 चेंडूच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या धावफलकावरती 16 या धावसंख्येवरती. तिसरा चेंडू घेऊन निघेल गोलंदाज कवलजीत सिंग. समोर असेल फलंदाज संदेश पाटील. तिसरा चेंडू घेऊन निघतोय गोलंदाज कवलजीत सिंग. समोर असेल फलंदाज संदेश पाटील. मात्र हलक्या हाताने जरूर खेळून काढले. तोपर्यंत चांगलं क्षेत्ररक्षण होते. तोपर्यंत एका धावेवर समाधान मानावं लागेल. धावसंख्येत 1 ने भर पडते. धावफलकावरती धाव लागतात त्या म्हणजे 3 चेंडूच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या धावफलकावरती 17 या आकड्यावरती. अजूनही या षटकातील 3 चेंडू शिल्लक. चौथा चेंडू घेऊन निघेल गोलंदाज कवलजीत सिंग. समोर असेल फलंदाज संदेश गोंधळी. एक डावखुऱ्या हाताचा फलंदाज आहे. पाहूया चौथा चेंडू घेऊन निघेल गोलंदाज कवलजीत सिंग. आता मात्र मोठा फटका जरूर लगावलाय. चेंडू जातोय वन बाउंस सीमारेषा पलीकडे 4 धावेसाठी. धावसंख्येत 4 ने भर पडते. धावफलकावरती धावा लागतात 21. 4 चेंडूंचा खेळ संपलाय. 4 चेंडूच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या धावफलकावरती 21 या आकड्यावरती. अजूनही या षटकातील 2 चेंडू शिल्लक. तर 5वा चेंडू खेळून गेलं गोलंदाज कवलजीत सिंग. मात्र हलक्या हाताने चेंडू खेळून काढलाय. तोपर्यंत एक कुठेतरी सिंगल कंप्लीट केली जाते. एका धावेवर समाधान मानावं लागेल. धावसंख्येत 1 ने भर पडते. धावफलकावरती धावा लागतात त्या म्हणजे 22. 5 चेंडूच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या धावफलकावरती 22 या आकड्यावरती. अजूनही या षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक. 5 चेंडूचा खेळ संपलाय. 5 चेंडूच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या 22 या आकड्यावरती. आता मात्र मोठा फटका मारायचा होता परंतु षटक संपुष्टात येते. चेंडू जाते सरळ यष्टी रक्षकाच्या हातात. 2 षटकांचा खेळ संपलाय. 2 षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या धावफलकावरती मात्र 22 या आकड्यावरती.
चेंडू आणि 14 धावसंख्येची गरज. तिसरं षटक टाकण्यासाठी गोलंदाज हाताळला जातोय तो म्हणजे प्रणित म्हात्रे. डावकुऱ्या हाताचा देखील गोलंदाज आहे आणि फलंदाज देखील संदेश गोंधळी. संदेश गोंधळी तर हलक्या हाताने जरूर प्लेस केलाय. तोपर्यंत एक सिंगल कंप्लीट केली जाते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय का, परंतु बघता बघता या ठिकाणी 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. धावसंख्येत 2 ने भर पडते. धावफलकावरती धावा लागतात त्या म्हणजे 24. आता मात्र समीकरण असेल 17 चेंडू आणि 12 धावसंख्येची गरज. 17 चेंडू आणि 12 धावसंख्येची गरज. तर दुसरा चेंडू घेऊन गेला गोलंदाज प्रणित. फुलटॉस पद्धतीचा चेंडू होता. तोपर्यंत एक सिंगल कंप्लीट केली जाते. तोपर्यंत मिसफील्ड त्या ठिकाणी केली होते. तोपर्यंत 2 धावा या ठिकाणी पूर्ण केल्या जातात. धावसंख्येत 2 ने भर पडते. धावफलकावरती धावा लागतात त्या म्हणजे 26. 2 चेंडूच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या धावफलकावरती 26 या आकड्यावरती. तिसरा चेंडू घेऊन गेलं गोलंदाज प्रणित. समोर असेल डावकुऱ्या हाताचा फलंदाज संदेश. आता मात्र फुलटॉस पद्धतीचा चेंडू जरूर होता. स्वतः फॉलो थ्रो मध्ये चेंडू अडवण्याचा प्रयत्न केला होता. तोपर्यंत एका धावेवर समाधान मानावं लागेल. धावसंख्येत 1 ने भर पडते. धाव फलकावरती धावा लागल्या त्या म्हणजे 27. 3 चेंडूच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या धावफलकावरती 27. अजूनही या षटकातील 3 चेंडूंचा खेळ शिल्लक. चौथा चेंडू घेऊन गेल गोलंदाज प्रणित. समोर असेल फलंदाज आर्यन नाईक. 3 चेंडूच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या धावफलकावरती 27 या आकड्यावरती. चौथा चेंडू घेऊन गेल गोलंदाज प्रणित. समोर असेल फलंदाज आर्यन नाईक. तर चौथा चेंडू घेऊन गेलं गोलंदाज प्रणित. समोर असेल फलंदाज आर्यन नाईक. आता मात्र कव्हर पॉइंट रिझन मध्ये चेंडू खेळून काढलाय. तोपर्यंत एक सिंगल कंप्लीट केली जाते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होते. 2 धावा पूर्ण केल्या जातात. तिसऱ्या धावेचा प्रयत्न आणि बघता बघता 3 धावा या ठिकाणी पूर्ण केल्या झाल्यात. धावसंख्येत 3 ने भर पडते. धाव फलकावरती धावा लागतात 30. येणारे चेंडू असतील 14 आणि धावा करायच्या आहेत 6. 14 चेंडू आणि 6 धावसंख्येची गरज. तर 5वा चेंडू घेऊन निघेल गोलंदाज प्रणित. तर मात्र स्वतः क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतोय आणि तंबूच्या आश्रयाला परतावं लागतंय. संदेश गोंधळी आला. आता मात्र समीकरण असेल 13 चेंडू आणि 6 धावसंख्येची गरज. 5 चेंडूच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या धावफलकावरती 30 या आकड्यावर. नवीन फलंदाज मैदानात जाताना पाहतोय आपण कल्पेश ठाकूर. येणारे चेंडू असतील 13 आणि धावा करायच्या आहेत फक्त आणि फक्त 6. 13 चेंडू आणि 6 धावसंख्येची गरज. या षटकातील अजूनही शेवटचा चेंडू शिल्लक. 5 चेंडूच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या धावफलकावरती 30 या आकड्यावरती. तर या षटकातील शेवटचा चेंडू असेल. डावकुऱ्या हाताचा फलंदाज आहे कल्पेश ठाकूर. या षटकातील शेवटचा चेंडू घेऊन गेलं गोलंदाज प्रणित. समोर असेल फलंदाज कल्पेश. आता मात्र जोरकस मारायचा प्रयत्न जरूर होता परंतु फलंदाज या ठिकाणी बाद होतोय आणि शून्यावरती परततोय. तंबूच्या आश्रयाला जाताना पाहतोय आपण कल्पेश म्हात्रे.
तीन षटकांचा खेळ या ठिकाणी संपलाय आणि तीन षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या आपण धावफलकावरती पाहतोय 30. येणारे चेंडू असतील 12 आणि धावा करायच्या आहेत 6. 12 चेंडू 6 धावसंख्येची गरज. चौथं षटक टाकण्यासाठी गोलंदाज येतोय स्वतः संघाचा कर्णधार अजिंक्य पाटील. पहिला चेंडू घेऊन गेलं गोलंदाज अजिंक्य. समोर असेल फलंदाज आर्यन नाईक. गोलंदाज अजिंक्य पाटील समोर असेल फलंदाज आर्यन नाईक. 12 चेंडू आणि 6 धाव संख्येची गरज. पहिल्या चेंडूवर प्रहार केलाय परंतु कवलजीत सिंग रंध्यावर परंतु झेल सुटतोय आणि जीवनदान मिळतंय आर्यन नाईक याला. आणि एका धावेवर मात्र समाधान कुठंतरी मानावं लागेल. धाव संख्येत 1 ने भर पडते. धाव फलकावरती धाव लागते त्या म्हणजे 31. येणारे चेंडू असतील 11. धावा करायच्या आहेत 5. 11 चेंडू आणि 5 या धावसंख्येची गरज. दुसरा चेंडू घेऊन निघतोय गोलंदाज अजिंक्य पाटील. समोर असेल फलंदाज डावकुऱ्या हाताचा फलंदाज भानुदास म्हात्रे. दुसरा चेंडू घेऊन निघेल गोलंदाज अजिंक्य पाटील. आता मात्र जोरकस मारायचा प्रयत्न जरूर होता परंतु प्रयत्न कुठेतरी फसतोय आणि चेंडू जातोय सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. तोपर्यंत डॉट बॉलची सांगता होते. 2 चेंडूच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या धावफलकावरती 31 या आकड्यावरती. आता समीकरण असेल 10 चेंडू आणि 5 धावसंख्येची गरज. 10 चेंडू आणि 5 धावसंख्येची गरज. काहीशी चांगली गोलंदाजी करताना आपल्याला पाहतोय आपण अजिंक्य पाटील. पुन्हा एकदा डॉट बॉल. 3 चेंडूचा खेळ संपलाय. 3 चेंडूच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या धावफलकावरती 31. आता मात्र समीकरण असेल 9 चेंडू आणि 5 धावसंख्येची गरज. पुढे सरसावून मारण्याचा प्रयत्न जरूर होता परंतु चेंडू जाते सरळ घोषितच्या स्वरूपात. धावसंख्येत 1 ने भर पडते. धाव फलकावरती धावा लागतायत 32. 4 चेंडूच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या धावफलकावरती 32. येणारे चेंडू असतील 8 आणि धावा करायच्या 4. 8 चेंडू 4 धावसंख्येची गरज. मात्र कव्हर पॉइंट रिजन मध्ये चेंडू खेळून काढलाय तोपर्यंत एक सिंगल कंप्लीट केली जाते. एका धावेवर समाधान मानावं लागेल. धावसंख्येत 1 ने भर पडते. धावफलकावरती धावा लागतात 33. येणारे चेंडू असतील 7 आणि धावा करायच्या 3. 7 चेंडू आणि 3 धावसंख्येची गरज. सात चेंडू 3 धावसंख्येची गरज. शेवटचा चेंडू घेऊन गेल गोलंदाज अजिंक्य. मात्र चेंडू घोषितच्या स्वरूपात पाठवून दिलाय. धावसंख्येत 1 ने भर पडते. धावफलकावरती धावा लागतायत 34. येणारे चेंडू असतील 6 आणि धावा करायच्या आहेत फक्त आणि फक्त 2. 6 चेंडू आणि 2 धावसंख्येची गरज. ऐकूया एक चांगलं सुमधुर संगीत डीजेच्या माध्यमातून.
म्हात्रे. समोर असेल फलंदाज भानुदास. येणारे चेंडू असतील 6 आणि धावा करायच्या फक्त आणि फक्त 2. तोपर्यंत एक सिंगल कंप्लीट केली जाते. एका धावेवर समाधान मानावं लागेल. धावसंख्येत 1 ने भर पडते. धावफलकावरती धावा लागतात 35. आता मात्र समीकरण असेल 5 चेंडू आणि 1 धावसंख्येची गरज. 5 चेंडू आणि 1 धावसंख्येची गरज. 5 चेंडू 1 धावसंख्येची गरज. आता मात्र मोठा फटका लगावलाय. विजयी फटका आणि विजेत्या संघाचं खूप खूप हार्दिक अभिनंदन. आणि पराभूत झालेल्या संघाचं कोपरखेरणे संघ हा पराभूत झालेला आहे आणि बामण डोंगरी संघ हा विजेता संघ ठरलेला आहे. तर यानंतरचा आवाज आपण ऐकणार आहोत हिंदीच्या माध्यमातून. आमच्या समवेत मायक्रोफोनवर जोडले जातील सचिन गिरी यांचा आपण आवाज ऐकणार आहोत हिंदीच्या माध्यमातून. धन्यवाद. पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए। हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए। हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें